श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 647। महादायसाला स्मरण विधी निरूपण। महादायसाने सर्वज्ञांना विचारले, जीजी आपण आम्हाला सोडून जात आहात तरी आपल्या मागे आम्ही कशाची आठवण करावी जी, हे देखील तैसे आठवी जे। महादैसा म्हणाली, जीजी आम्ही जसे आपणाला पाहिले तसे आठवू, परंतु ज्यांनी आपल्याला कधी पाहिलेच नाही अशी ती मंडळी आपल्या मागे अनुसरेल त्यांनी काय आठवावे जी। सर्वज्ञ म्हणाले, नाम लीळा मूर्ती चेष्टा असे आठवावे, स्मरण अनुस्मरण सकुत स्मरण असे आखंडित स्मरण करावे। महादायसाने विचारले, जीजी हे असे सुंदर रूप अजून दुसऱ्या कोणाचे आहे का? सर्वज्ञ म्हणाले, बाई तेथी सीता बरवी, द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती बरवे, कलियुगी हे बरवे, परंतु यापेक्षा एक अति सुंदर आहे। महादायसाने विचारले, जीजी ते कोणते? सर्वज्ञ म्हणाले, हे बरवे नव्हे, भितरी असे ते बरवे हो जी। महादायसाने विचारले, जीजी श्रीमूर्तीच्या आत जे अति सुंदर स्वरूप आहे ते कशाने पाहता येईल? सर्वज्ञ म्हणाले, जीवास सकळी संपत्ती, तिया असंपत्ती, परमेश्वर जीवाची संपत्ती असे जेव्हा प्रकटेल तेव्हा श्रीमूर्तीचे आतील जे अति सुंदर स्वरूप आहे ते दिसेल हो जी। तेव्हा भट्टोबासांनी विचारले, जीजी एक भक्त देवाला आवडतो आणि एका भक्ताला देव आवडतो, या दोघांपैकी श्रीमूर्तीचे आत असलेली अति सुंदर वस्तू कोण पाहतो? सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या देवासी पडिये तयापासी देव पडिये ते निके। यावर भट्टोबासांनी विचारले, जीजी हे देखील तैसे आठवी जे, अशा धर्माला कोण अनधिकारी आहेत? सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या राजसा तामसा धर्मी अधिकारू नाही। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।